मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। तुम्ही दावोसला आहात आणि तुमची कंपनी जी आहे ती कोलसाठी काम करताना दिसते, तर कशा पद्धतीने त्याचा फायदा होऊ शकेल आणि फर्टिलायझर किंवा फ्युएलची डिपेंडन्सी आहे ती कमी होऊ शकेल? जसं की आपण म्हणलं डावोसमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे इनोव्हेशन, आयडियाज, फायनान्सर्स आणि ग्लोबल इश्यूजवरती आपण डिस्कशन केलं। तर आता यावर्षी आपण प्रामुख्याने बघितलं की सस्टेनेबिलिटी आणि ऊर्जा सिक्युरिटी ह्या सध्याच्या जिओपॉलिटिकल सिच्युएशनमध्ये खूप महत्त्वाचं आहे। भारत ऑइल आणि नॅचरल गॅस खूप इम्पोर्ट करतो। मागच्या वर्षी आपण 87% ऑइल इम्पोर्ट केलं, 50%पेक्षा जास्त गॅस इम्पोर्ट केला आणि भारतामध्ये फक्त आपल्याकडे कोळसाचे एक जास्त मुबलक प्रमाणामध्ये आहे। तर हा कोळसा आपण कन्वर्ट करून जे काय आपण बनवतो ऑइल आणि गॅस पासून, म्हणजे आपले कुकिंग फ्युअल्स असतील, पेट्रोलियम फ्युअल्स असतील, ट्रान्सपोर्ट फ्युअल असेल, फर्टिलायझर युरिया असेल। युरिया भारतात जो आहे सध्या आपण भारतातला बराचसा युरिया आपण इम्पोर्ट करतो आणि भारतात जो युरिया बनवतो तो इम्पोर्टेड नॅचरल गॅसवरती करतो। तर आपण एक शेतकरी प्रधान देश आहे, तर त्याच्यामध्ये आपल्या फूड सिक्युरिटीसाठी फर्टिलायझर खूप महत्वाचे आहेत, त्याच्यावरती आपली खूप डिपेंडन्सी आहे। ती डिपेंडन्सी करण्यासाठी आपण कोळशापासून हायड्रोजनच्या माध्यमातून, अमोनियाच्या माध्यमातून युरिया असेल, हे सगळे एलपीजी असेल, असे बरेचसे फ्युएल आपण तयार करू शकतो। आणि हे चायनामध्ये तिथला 80% वर युरिया हा कोळशापासून बनतो। तर हेच आपण भारतामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या फर्टिलायझर सिक्युरिटीसाठी असेल किंवा एनर्जी सिक्युरिटीसाठी असेल, तर आपण या कोळशाचं रूपांतरण गॅसमध्ये करून आणि एक पर्यावरणपूर्वक पद्धतीने आपल्या देशासाठी, आपल्या उद्योगाच्या निर्मितीसाठी हा एक खूप महत्वाचा प्रकल्प आहे। आणि आम्ही दुसरं एक महत्वाचं आपण CO2 पासून आम्ही एव्हिएशन फ्युएल बनवणार। CO2 मध्ये ग्रीन हायड्रोजन ऍड करून एक सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल। तर हे पण इट इज लाईक अ वेस्ट टू वेल्थ, म्हणजे CO2 हा प्रॉब्लेम नसून आपण त्याच्यापासून एक चांगल्या प्रकारचे इंधन करू शकतो। आणि हा महाराष्ट्रातला हा एक नाविन्यपूर्ण प्रकल्प असेल आणि सगळ्या जगभरातले लोक या प्रकल्पाला एक मॉडेल आणि बघण्यासाठी येतील पुढे भविष्यामध्ये। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।